सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 1 यामधील पुढील भाग पाहताना विविध घटकापासून मिळणारी ऊर्जा ही कशा प्रकारे असते, म्हणजे कोणकोणत्या विविध घटकापासून आपल्याला ऊर्जा मिळत असते. तर आपल्याला माहिती आहे ऊर्जा आपल्या शरीराला ऊर्जेची गरज ही ग्लुकोजच्या पासून मिळत असते. आपण सर्वाधिक ऊर्जा ही ग्लुकोज पासून मिळत असतो. परंतु या अगोदर आपण पाहिलं आहे की स्निग्ध पदार्थ आणि प्रथिने यापासून सुद्धा ऊर्जा आपल्याला मिळत असते. यामध्ये आपल्याला स्निग्ध पदार्थाचं रूपांतरण म्हणजेच मेदाम्ल जे आहे, मेदाम्लाचं रूपांतरण हे ऍसिटिल कोएन्झाइम मध्ये होतं आणि त्यानंतर क्रेब चक्राच्या नंतर आपल्याला कार्बन डायऑक्साईड आणि पाणी तयार होऊन ऊर्जा मिळत असते. आपण माहिती यापूर्वीच घेतली आहे. त्यानंतर प्रथिनाचं रूपांतरण अमिनो आम्लामध्ये होत असतं आणि अमिनो आम्लाचं रूपांतरण नंतर ऍसिटिल कोएन्झाइम येईल, क्रेब चक्रण, त्याच्यानंतर सुद्धा आपल्याला कार्बन डायऑक्साईड, पाणी आणि ऊर्जाची मुक्त होत असते. हे आपणास माहित आहे. म्हणजे ऊर्जा आपल्याला कर्बोदकापासूनही मिळते, त्यानंतर प्रथिनापासूनही मिळते आणि स्निग्ध पदार्थापासून म्हणजे मेद पदार्थापासूनही आपल्याला मिळत असते. तर आपल्याला ही कशा प्रकारे मिळत असते ते हे आपण यापूर्वी पाहिलं आहे. कर्बोदकाचं रूपांतरण म्हणजे ग्लुकोजचं रूपांतरण ग्लायकोजन मध्ये होत असतं आणि ग्लायकोजन हे अतिरिक्त प्रमाणात असलेलं ग्लायकोजन हे याचं रूपांतरण नंतर हे आपल्याला माहिती आहे की ग्लायकोजन हे जे होतं, ग्लायकोजनचं रूपांतरण ग्लुकोजचं रूपांतरण ग्लायकोजन मध्ये, ग्लायकोजन हा आपल्या यकृतामध्ये किंवा स्नायूमध्ये हा साठवलेला असतो. प्रथिनापासून सुद्धा आपल्याला ऊर्जा मिळत असते. परंतु प्रथिनाचं रूपांतरण हे आपल्याला माहिती आहे की ओजेनेसिस नावाच्या प्रक्रियेने ग्लुकोज मध्ये रूपांतरण केलं जातं आणि त्यापासून आपल्याला ऊर्जा मिळत असते. आपण गरजेपेक्षा जास्त जर का प्रथिनं जर घेतले, अमिनो आम्ल जर घेतली तर ती शरीरामध्ये साठून राहत नाही. तर त्याचं रूपांतरण अमोनियामध्ये होतं, म्हणजे प्रथिनाचं विघटन होऊन अमोनिया तयार होतो. आपल्याला माहिती आहे की गुरांच्या गोठ्यामध्ये येणारा जो उग्रवास आहे हा अमोनियाचा उग्रवास आहे आणि तेच म्हणजे प्रथिनाच्या विघटनातून हा पदार्थ मिळत असतो. अमोनिया शरीरात बाहेर टाकलेला असतो. आपण हे सगळ्या शरीरामध्ये साठवू शकत नाही. गरजेपेक्षा जास्त असलेले जे काही प्रथिन आहे त्या प्रथिनाचं रूपांतरण हे ग्लुकोजिस नावाच्या प्रक्रियाद्वारे ग्लुकोज मध्ये रूपांतरण केलं जातं आणि नंतर हे शरीरासाठी वापरलं जातं. पण प्रथिनं ही कोणकोणती आहेत? तर प्रथिनं कोणकोणती आहेत आपल्याला माहिती आहे की प्रथिनं म्हणजे काय, सर्वप्रथम आपण जाणून घेऊया. प्रथिनं म्हणजे काय, तर अमिनो आम्लाचे रेणू एकमेकांना जोडून महारेणू तयार होतो आणि त्या महारेणूलाच प्रथिन असं म्हणतात. म्हणजे प्रथिन अमिनो आम्लाचे महारेणू म्हणजेच प्रथिन होय असं म्हणायला हरकत नाही. मग प्रथिन आपल्याला कुठून मिळवलं जातं? प्रथिन आपल्याला कुठून मिळतं तर आपण खात असलेल्या डाळी जे आहेत हे आहे. मग वनस्पतीमध्ये प्रथिन कुठून येतं तर वनस्पतीमध्ये प्रथिन हे वनस्पतीला लागणारे जे अमिनो आम्ल आहे हे अमिनो आम्ल ही खनिजापासून मिळत असतात आणि खनिजापासून मिळालेली जी प्रथिने असतात ते वनस्पतीमध्ये हरित लवकामध्ये असलेले रुबिस्को नावाचं विकर आहे आणि हे विकर सर्वात जास्त प्रमाणामध्ये आढळणार आहे. हरित लवकामध्ये आढळणारे रुबिस्को नावाचं विकर जे आहे हे निसर्गामध्ये जास्त प्रमाणात आढळतं आणि हे सुद्धा एक प्रकारचं काय आहे, प्रथिन आहे. आणि वनस्पती खनिजाचा वापर करून प्रथिनाची निर्मिती करत असते. म्हणजे खनिजाचं रूपांतरण वनस्पतीच्या शरीरामध्ये गेल्याच्या नंतर हे अमिनो आम्ल ची महारेणू तयार होतात आणि महारेणू पासून प्रथिन तयार होत असतं आणि असे वनस्पतीजन्य पदार्थ सुद्धा जे आहेत तर ही प्रथिनं आपल्याला शरीराला पुरवत असतात. तसेच प्राणीजन्य सुद्धा आपल्याला पदार्थ हे प्रथिनं पुरवत असतात. जसं की आपण अंडी असेल, मांस असेल, दूध असेल यातून आपल्याला प्रथिने मिळत असतं. मग प्रथिनं म्हणजे काय तर प्रथिनं म्हणजे अमिनो आम्लाचे रेणू एकमेकांना जोडून महारेणू तयार होतो आणि त्या महारेणूलाच काय म्हणतो आपण, प्रथिन असं म्हणतो. मग प्राणी पदार्थापासून आपल्याला मिळणारी जी प्रथिनं असतात त्यांना फर्स्ट क्लास प्रथिन असं म्हणतो आपण. जसे की अंडी याचं उत्तम उदाहरण आहे. प्रथिनापासून आपल्याला प्रति ग्राम म्हणजे एका ग्रामला आपल्याला किती कॅलरी ऊर्जा मिळत असते तर आपल्याला प्रति ग्रॅम
4 कॅलरी आपल्याला ही ऊर्जा मिळत असते। आपल्याला 4 KCl म्हणून आपण KCl प्रति किलो कॅलरी असे आपल्याला 4 ग्राम आपल्याला मिळत असते। 4 कॅलरी प्रति ग्राम म्हणजे पर ग्राम आपण एवढी ऊर्जा आपण असं मिळते असं आपण म्हणतो। आता ही प्रथिनापासून मिळेल जी ऊर्जा आहे ही आपल्या शरीरासाठी विविध कार्यासाठी आपण वापरत असतो। प्रथिनाचे पचन झाल्याच्या नंतर अमिनो आम्ल तयार होतात आणि ही अमिनो आम्ल आपल्या शरीरामध्ये शोषली जातात आणि रक्ताद्वारे अवयवामध्ये असलेली प्रथिनं आपल्या शरीराला ही विविध कार्यासाठी वापरली जातात। म्हणजे आपण खात असलेलं प्रथिन आपल्याला दुधातून मिळतं, वनस्पतीपासून मिळतं, मांस, अंडी हे प्रथिनांचे स्रोत आहेत आणि हे प्रथिन आपल्याला कशासाठी उपयोगी पडतात तर आपल्याला हे ऊर्जा आपल्याला शरीराला पुरवत असतात। तर ही कशा प्रकारे ऊर्जा पुरवत असतात तर आपण सांगितलं की प्रथिनाचं रूपांतरण विकाराच्या मदतीने अमिनो आम्लामध्ये होतं आणि त्याचं रूपांतरण प्रथिनाचे रूपांतरण दुसऱ्या उपयोगासाठी आपण सांगितले ग्लुकोनोओजेसिस नावाचं प्रथिन हे जे आहे त्या प्रक्रियेद्वारे ग्लुकोज मध्ये रूपांतरण केले जातं। म्हणजे त्याची सुद्धा प्रक्रिया ही होत असते। जसे की ग्लुकोजचं रूपांतरण ग्लायकोजन मध्ये होतं आणि प्रथिनाचं ग्लुकोनोजेसिस प्रक्रियेद्वारे ग्लुकोज मध्ये सुद्धा रूपांतरण केलं जातं आणि हे शरीराच्या आपल्या ऊर्जा पुरवण्यासाठी आपल्याला हे मदत असतं। आपल्या शरीरामध्ये प्रथिने जी आहेत प्रथिनाच्या पचनानंतर तयार झालेले अमिनो आम्ल आपल्या शरीरामध्ये कोणकोणती आहेत? आपल्या शरीरामध्ये प्रथिनाचं पचन झाल्याच्या नंतर असणारे प्रथिनं कोणकोणती तर मग प्रथिनं खूप मोठ्या प्रमाणात आहे। प्रथिनाचे प्रकार आपल्याला दिलेले आहेत। तर प्रथिनाचे प्रकार मग आता इथे कोणकोणते आहेत तर आपण पहा। सर्वप्रथम आपण त्वचा ही एक प्रथिन आहे, त्यानंतर हाडे सुद्धा आपली प्रथिनच आहे, त्यानंतर पेशी सुद्धा ही प्रथिनच आहे, त्यानंतर स्वादुपिंड आणि स्वादुपिंडातून स्रवणारी ही विकर जी आहे त्याची सुद्धा एक प्रथिनच आहे। पियूषिका ग्रंथी की यामधून विविध संप्रेरके ही स्त्रवतात, जसे की आपल्या मेंदूजवळ असणारी जी ग्रंथी आहे तेही आपण मागच्या वर्षीला ह्या ग्रंथीविषयी आधी माहिती मिळवलेलीच आहे। त्यानंतर आहे स्नायू, स्नायूमध्ये सुद्धा प्रथिन असतात, म्हणजे आपल्या शरीरामध्ये स्नायू जे असतात ही सुद्धा एक प्रथिनच आहे। त्याच्यानंतर रक्त ही सुद्धा एक हिमोग्लोबिन आणि प्रतिपिंड म्हणजे अँटीबॉडीज म्हणतो आपण ही प्रथिने। जसे की आज आपल्याला माहिती आहे कोरोनाच्या काळामध्ये आज आपल्याला जास्तीत जास्त प्रथिनांचा शरीरामध्ये खूप गरज असते, कारण की आपल्या शरीरातील प्रतिपिंड जी आहे अँटीबॉडीज आपल्याला रोगजंतूशी लढा देणारी ही जी काही प्रतिपिंडे आहे तर ही आपल्याला प्रथिनापासून मिळत असते। म्हणून पहा आपला आज जर बघितलं आपण तर अंडी ज्यांना कोरोनाचे आजार आहेत म्हणजे झाला आहे तर अशा व्यक्तींना जेव्हा हे केलं जातं त्यांना आहारामध्ये अंड्याचा समावेश करावा असं बऱ्याचदा सल्ला दिला जातो। तर याचं मुख्य कारण काय आहे तर अशा प्रकारची आपल्या शरीरामध्ये ही प्रथिनं आहेत। मग ही प्रथिनं कोणकोणती तर प्रथिनं कोणकोणती तर ते लक्षात घ्या। मेलेनिन, केरोटीन रंगद्रव्य, ऑक्सिन, त्याच्यानंतर प्रद्रव्यातील पटल विकरे, इन्सुलिन, ट्रिप्सिन, विविध संप्रेरके, मायोसिन, लवचिक असणारे ऍक्टिन आणि मायोसिन हे स्नायूमध्ये असणारे प्रथिन आहेत। म्हणजे स्नायू बळकट व्हायचे असतील तर आपल्याला ऍक्टिन आणि मायोसिन हे गरजेचं असतं, म्हणून स्नायू बळकट करण्यासाठी आपल्याला या प्रथिनांची गरज असते आणि ही प्रथिन आपण दररोजच्या आहारामध्ये मिळत असतो। म्हणजे प्रथिनाच्या पचनानंतर यांचं रूपांतरण यामध्ये होत असते। म्हणजे आपली त्वचा सुद्धा एक प्रथिन आहे, म्हणजे मेलेनिन आणि रंगद्रव्य आणि कॅरोटीन हे सुद्धा काय प्रथिन आहे। मग कुठे आढळते प्रथिन मेलेनिन कुठे आढळते तर मेलेनिन रंगद्रव्य हे त्वचेत आढळते। हाडामध्ये असणारे प्रथिन कोणते ऑक्सिन, त्याच्यानंतर पेशीमध्ये असणाऱ्या प्रथिने प्रद्रव्य पटल ही प्रथिन आहे। त्याच्यानंतर स्वादुपिंडातील प्रथिने कोणती इन्सुलिन आणि ट्रिप्सिन हे सुद्धा प्रथिनच आहे। पियूषिका ग्रंथीमध्ये असणारे विविध संप्रेरके यामध्ये आहेत। त्याच्यानंतर आहे स्नायूमध्ये असणारे संप्रेरके कोणती ऍक्टिन आणि मायोसिन ही कुठे आढळतात तर ही स्नायूमध्ये आढळणारी प्रथिने आहे। त्यानंतर रक्तामध्ये आढळणारी प्रथिने कोणती हिमोग्लोबिन आणि अँटीबॉडीज ही दोन प्रथिने यामध्ये आढळतात। त्वचेमध्ये असणारे कोणते मेलेनिन आणि केराटिन। अशा पद्धतीनं ही प्रथिन आहे। तुम्हाला जर विचारलं की याच्यावर तुम्हाला 1 मार्काचा प्रश्न कसा येऊ शकतो, हाडामध्ये टिंब प्रथिन आढळते तर तुम्हाला सांगता येईल, किंवा ऑक्सिन हे प्रथिन टिंब अवयवामध्ये आढळते। आपल्याला पर्याय याच्यापैकी कोणताही पर्याय असू शकतो, त्वचा, रक्त, पेशी आपला असा प्रश्न असू शकतो, स्नायू, हिमोग्लोबिन किंवा पियूषिका ग्रंथी। त्याच्यानंतर तुम्हाला ऍक्टिनोमायोसिन हे लवचिक प्रथिन टिंब अवयवात सापडते तर तुम्हाला पर्याय असेल पहिला स्नायू, रक्त, त्वचा, हाडे। मग तुम्हाला पर्याय मिळाला स्नायू।
म्हणजे ऑक्सिनोमायसिन हे लवचिक हे प्रथिने कुठे आढळतात, तर या ठिकाणी आढळतात. आपल्या नावी लिहायला येऊ शकतो. ही प्रथिनाच्या पचनानंतर तयार झालेली अमिनो आम्ल आहेत. ही अमिनो आम्ल आपल्याला या पद्धतीने दिली आहेत. बघा, एकूण हे जे घटक आहेत एकूण हे 7 दिलेले, तर 7 आपल्या लक्षात राहिले पाहिजे. पहिला लक्षात ठेवा त्वचा, त्वचेपासून आपण सुरुवात करू. त्वचेनंतर हाडे, हाडेनंतर पेशी, पेशीच्या नंतर स्वादुपिंड, स्वादुपिंडाच्या नंतर आपण पियूषिका ग्रंथी लक्षात ठेवू. पियूषिका ग्रंथीनंतर स्नायू, स्नायूच्या नंतर आहे रक्त, रक्त किंवा मग तुम्हाला लक्षात ठेवायचं असेल तर रक्त, त्वचा, स्नायू, पियूषिका ग्रंथी, त्यानंतर पेशी, स्वादुपिंड आणि हाडे. जसं हे लक्षात ठेवायचं, हाडे, त्वचा, रक्त, प्रत्येक स्नायू, त्याच्यानंतर पियूषिका ग्रंथी आणि स्वादुपिंड. ही 7 प्रकारची म्हणजे 7 आपल्या शरीरामध्ये 7 अवयव जे आहेत, 7 अवयवामध्ये हे आपल्याला सापडले असते. आणि कोणती प्रथिनं असतात, प्रथिनं कोणती आणि कुठे आढळतात, आपल्याला हा प्रश्न सोडत असताना याची आपल्याला मदत होऊ शकते. तर प्रथिनं आपल्या शरीरामध्ये कशा प्रकारे गरजेची असतात आणि याचा वापर कशा प्रकारे असतो हे आपण या ठिकाणी पाहिलं. त्याच्यानंतर बघा, हे नेहमी लक्षात ठेवा असं तुम्हाला विचारलं जातं, जसं की प्रथिनाचे रूपांतरण दुसऱ्या उपयोगी पदार्थांमध्ये टिंबटिंब प्रक्रियेद्वारे केले जाते. जर आपल्याला त्याचं पर्याय उत्तर लिहायचे, ग्लुकोनिओजेसिस, जे काही रिकामी जागा तुम्ही काढता त्यामध्ये तुम्हाला हा शब्द तुम्हाला माहित पाहिजे. त्याच्यानंतर बघा, निसर्गामध्ये सर्वाधिक कोणते प्रथिन आढळते, तर आपल्यामध्ये रुबिस्को नाव ठेवायचं. वनस्पतीच्या हरितलोकामध्ये असलेले टिंबटिंब विकर आहे, म्हणजे कोणते रुबिस्को. रुबिस्को हे विकर जे आहे तर निसर्गात सर्वात जास्त प्रमाणामध्ये आढळते. निसर्गात सर्वाधिक प्रमाणात आढळणारी प्रथिनं कोणती, तर त्याचं नाव आहे रुबिस्को. त्याच्यानंतर प्रथिनाचे रूपांतरण ग्लुकोज मध्ये केली जाते, त्या प्रक्रियेला काय म्हणतात, तर ती प्रक्रिया आहे ग्लुकोनिओजेसिस नावाची प्रक्रिया आहे ती. त्यानंतर प्रथिनाच्या विघटनातून टिंबटिंब तयार होतो, तर अमोनिया तयार होतो. हे लक्षात असू द्या, अमोनिया हा शरीराच्या बाहेर टाकला जातो, म्हणजे हे आपल्या शरीरामध्ये साठवतात नाही. म्हणजे गरजेपेक्षा जास्त घेतलेले प्रथिन हे अमिनो आम्ल शरीरामध्ये साठवली जात नाही, म्हणजे अमिनो आम्ल आपल्या शरीरामध्ये साठवली जात नाही, तर त्याचं विघटन होऊन अमोनिया तयार होतो, जो उग्र वास आहे. म्हणजे आपल्याला तो गोठ्यामध्ये, शेळ्या मेंढ्याच्या गोठ्यामध्ये, गुरांच्या गोठ्यामध्ये तुम्हाला येणारा वास किंवा आपण लॅट्रिनमध्ये जेव्हा जो उग्र वास जो येतो तो अमोनियाचा आहे. आणि तो अमोनिया हा अमिनो आम्लाच्या शरीरात न साठवल्या गेल्यामुळं त्याच्या विघटनातून येणारा हा जो अमोनिया अवयव आहे तो हा अमोनिया अवयव आपल्याला या पद्धतीने आहे. तर आता पुढचा एक प्रश्न दिलेला आहे, तुम्हाला थोडे आठवा. हा जर घटक आपल्याला परीक्षेसाठी वगळण्यात आलेला असला तरीही हा भाग मात्र आपल्याला समजून घ्यायचा आहे. तर हा भाग लक्षात घ्या की प्रथिनं आपल्याला कशापासून मिळवली जातात, तर प्रथिनं आपल्या शरीरामध्ये तेल, तूप, त्याच्यानंतर या ठिकाणी आपण स्निग्ध पदार्थ कशापासून मिळवले जातात, तर स्निग्ध पदार्थ कशापासून मिळवले जातात, तर तूप, लोणी आहे, तूप आहे, तेलबी आहे, चरबी आहे, मेदयुक्त पदार्थ जे आहेत आपण देखील तेल ज्यापासून मिळतात ते, जसे शेंगदाणे असतील यासारखे, तीळ असेल, शेंगदाणे असतील, हे आपल्या शरीराला स्निग्ध पदार्थ पुरवत असतात. स्निग्ध पदार्थ अमिनो आम्ल मेदाम्ल आणि अल्कोहोल यापासून आपल्या शरीरामध्ये स्निग्धाचं पचन झाल्याच्या नंतर मेदाम्ल आणि अल्कोहोल मध्ये रूपांतरण होतं. आपल्याला माहिती आहे की स्निग्ध पदार्थाचं पचन झाल्याच्या नंतर मेदाम्ल आणि दुसरा जो घटक आहे तो म्हणजे अल्कोहोल मध्ये रूपांतर होतं. आणि मेदाम्ल रक्तामध्ये शोषून सर्वत्र शरीरावर पोहोचवले जातं. आणि मेदाम्लापासून शरीरास आवश्यक असणारी वेगवेगळ्या पेशी तयार होत असतात. जसे की उदाहरणार्थ फॉस्फोलिपिड नावाचं जे काही रेणू आहे तर पेशीचे प्रद्रव्य पटल तयार करताना गरजेचं असतं. त्याच्यानंतर बघा प्रोजेस्टेरॉन, टेस्टोस्टेरॉन, त्याच्यानंतर आहे इस्ट्रोजन आणि अल्डोस्टेरॉन, ही अशी संप्रेरक हे आपल्या शरीरामध्ये उपयुक्त असतात. आपल्याला वेगळा शब्द निवडायला हे शब्द असू शकतात. त्यानंतर चेतापेशीच्या अक्षाभोवती असलेले जे आवरण आहे, अक्षतंतूभोवती असलेलं आवरण हे जे आहे तर हे आपल्याला स्निग्ध पदार्थापासूनच बनलेलं आवरण असतं. गरजेपेक्षा जास्त सेवन केलेले स्निग्ध पदार्थाचे चरबीमध्ये म्हणजे संयोजी ऊतीमध्ये रूपांतरण होतं. जो आपण लठ्ठपणा निर्माण होतो तो आपण यामुळे होतो हे आपण पाहिलेलं आहे. स्निग्ध पदार्थापासून प्रतिग्रॅम किती कॅलरी मिळतात, तर लक्षात ठेवायचं आपल्याला स्निग्ध पदार्थापासून प्रतिग्रॅम आपल्याला किती कॅलरी मिळतात, तर 9 कॅलरी मिळतात. 9 किलो कॅलरी एवढ्या आपल्याला प्रतिग्रॅम
प्रति ग्रॅम स्निग्ध पदार्थापासून म्हणजे 1 ग्रॅम प्रथिना म्हणजे स्निग्धापासून आपल्याला 9 किलो कॅलरी एवढी आपल्याला ऊर्जा ही मिळत असते. आणि ही अतिरिक्त प्रमाणामध्ये खाल्लेले जे काय स्निग्ध आहे हे आपल्या शरीरामध्ये साठवलं जातं, संयोजी ऊतीमध्ये साठवले जाते. विद्यार्थी मित्रांनो, विचार करा. यामध्ये आपल्याला प्रश्न दिलेला आहे. पहिला प्रश्न काय तो पहा. अनेकदा तुमचे तोंड येते त्यावेळी तुम्ही तिखट पदार्थ खाऊ शकत नाही. आता याचा विचार करायचा जो प्रश्न आहे, तर असं का होत असं आपल्याला बऱ्याचदा असं वाटते, परंतु याचं मुख्य कारण काय आहे ते पहा. तोंडात येणे म्हणजे जिभेला किंवा तोंडाच्या आतल्या बाजूला सूज येणे किंवा त्वचा आपली त्या ठिकाणची त्वचा सोलल्यासारखी होणे. अनावधानाने आपल्याला गाल चावला म्हणजे दाताखाली आपल्याला गाल आला तर आपल्याला त्या ठिकाणी जखम होते. यावेळी B12 म्हणजे B12 जीवनसत्वाचा अभाव, झिंक, फॉलिक आम्ल, लोह याची कमतरता भासते आणि यामुळे तोंडातील ऊतींना जखमा होतात. त्यामुळे आपल्याला तोंड येते आणि त्यामुळे आपण तिखट खाल्ल्यानंतर आपल्याला दुखल्यासारखे जाणवते आणि आपल्याला वेदना असह्य वाटते. म्हणून बऱ्याच वेळा आपल्याला तोंडात आल्यानंतर आपण तिखट पदार्थ खाऊ शकत नाही. यानंतर दुसरा प्रश्न काय आहे. काही जणांना बाल्य अवस्था किंवा तारुण्यामध्येच रात्री दिसण्याचा त्रास होतो. असे का होत असे बरं? तर पहा, बरेच जणांना बाल्यावस्थेमध्ये किंवा तरुण अवस्थेमध्ये दिसण्यास त्रास होतो. त्याचं मुख्य कारण म्हणजे अंधुक प्रकाशात न दिसणे म्हणजे रातांधळे होय. रातांधळेपणा आपल्याला माहिती आहे. रातांधळेपणा हा कशामुळे होतो? तर आहारामध्ये अजीवनसत्वाचा अभाव असल्यामुळे, अजीवनसत्व पुरेशा प्रमाणात न गेल्यामुळे हा हा जो काही विकार आहे हा विकार जाणवतो. म्हणून काही जणांना बाल्यावस्थेमध्ये तारुण्यावस्थेत दिसण्याचा त्रास हा होतो. जीवनसत्वे म्हणजे काय? तर जीवनसत्वे म्हणजे वैविध्यपूर्ण रासायनिक पदार्थाचा असा गट की ज्यातील प्रत्येक पदार्थाची शरीरातील विविध कार्य सुरळीत पार पाडण्यासाठी आवश्यकता असते. म्हणजे जीवनसत्व म्हणजे असा रासायनिक पदार्थाचा गट असतो की ज्यामध्ये आपल्या शरीरातील कार्य सुरळीतपणे पार पाडले जाते. त्याला आपण जीवनसत्व म्हणत असतो. आपल्याला जीवनसत्व म्हणजे काय किंवा जीवनसत्व यावर टिपल्या असा प्रश्न असेल त्यावेळेस आपल्याला जीवनसत्व म्हणजे काय तर आपल्याला असं म्हणावं लागेल की जीवनसत्व म्हणजे वैविध्यपूर्ण रासायनिक पदार्थाचा असा गट की ज्यामुळे शरीरातील विविध कार्य सुरळीतपणे पार पाडले जाते. त्याला जीवनसत्व असे आपण म्हणतो. जीवनसत्वाचे एकूण मुख्य प्रकार जे आहेत ते मुख्य प्रकार ते 6 आहेत. मुख्य प्रकार कोणते आहेत ते पहा. A, B, C, D आणि E आणि K. म्हणजे आपण त्याला A, B, C, D आपण सरळ म्हणूया आणि E आणि K म्हणजे असे जे काय प्रकार आहेत ते एकूण 6 प्रकार आहे. A, B, C, D, E आणि K. K हा वेगळा आहे. ABCDतल्या अक्षराप्रमाणे आपल्याला लक्षात ठेवायला सोपं आहे. त्यामुळे A, B, C, D, E आणि K असे आहेत. त्यापैकी आपल्याला जीवनसत्वे A, D आणि E म्हणजे अडके म्हणू आपण याला. ADEK अडके म्हणजे EADEK. म्हणजे आपल्याला फक्त 2 शब्द वेगळे करायचे आहेत. ते म्हणजे कोणते? B आणि C आपण वेगळे करू. हे पाण्यात विरघळतात. म्हणजे पाण्यात विरघळतात याचा अर्थ असा आहे की हे जलविद्राव्य आहे. म्हणून हे आपल्या शरीरातून वेळोवेळी यांची कमतरता भासवते. B आणि C म्हणजे आपल्या शरीरातून ही वेळोवेळी बाहेर पडत असतात. म्हणून आपल्याला B ची आणि C ची आपल्या शरीराला कमतरता भासते. म्हणून हे जलविद्राव्य आहे. हे 2 B आणि C म्हणजे A, B, C, D, E आणि K यापैकी तुम्हाला लक्षात ठेवायचा हा B आणि त्यानंतरचा जो आहे हा D. हे जे 2 आहेत हे 2 काय होतात? पाण्यामध्ये विरघळतात. आणि बाकी उरलेले कोणते आहेत तर आपल्याला उरलेले 4 जे आहेत त्यामध्ये कोणता? A, D, E आणि K हे मेदामध्ये विरघळतात. म्हणजे स्निग्धामध्ये काय होतात? ते विरघळले जातात. बाकीचे B आणि C जे आहेत तर हे पाण्यामध्ये विरघळले जातात. म्हणून ग्लुकोज विघटन आणि क्रेब चक्र या प्रक्रियेमध्ये FADS2
आणि NADH तयार होते आणि ते तयार करण्यासाठी अनुक्रमे कोणाची गरज असते तर रायबोफ्लेविन. आता आपल्याला लक्षात असू द्या रायबोफ्लेविन याला B2 असं म्हटलं जातं आणि निकोटिनामाइड जे आहे तर B5 म्हणजे आपल्याला निकोटिनामाइडचा हा N जो आहे तर N म्हणजे निकोटिनामाइड, A म्हणजे ॲडेमाइन, D असा जो दिलेला आहे हा भाग B5 याला म्हटले जातं. मग B5 म्हणजे काय तर निकोटिनामाइड आणि रायबोफ्लेविन म्हणजे काय तर B2 आणि B5 हे आपल्या दोन लक्षात असू द्या. रायबोफ्लेविन आणि निकोटिनामाइड, B2 म्हणजे रायबोफ्लेविन आणि निकोटिनामाइड B5 आणि रायबोफ्लेविन म्हणजे B2 असा यांचा उपयोग होत असतो. म्हणजे कुठे उपयोग होतो हे लक्षात घ्या. ग्लुकोजचे विघटन आणि क्रेब चक्र यामध्ये FADH2 आणि NADH2 तयार होते. ते तयार करण्यासाठी B2 आणि B5 या दोघांचा उपयोग होतो. म्हणजे आपल्याला प्रश्न विचारला गेला ग्लुकोजचे विघटन होताना आणि क्रेब चक्र प्रक्रियेमध्ये FADH2 आणि NADH2 तयार होताना कोणती जीवनसत्वे महत्वाची आहेत तर आपल्याला लक्षात ठेवायची B2 आणि B5. त्याच्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न दिलेला आहे बघा डोके चालू. हा जो प्रश्न आहे हा आपल्याला बऱ्यापैकी हा आपल्याला वगळण्यात आलेला आहे आणि वरचा हा सुद्धा आपल्याला वगळण्यात आलेला आहे. तरी सुद्धा हे प्रश्न आपल्याला सहज म्हणून वाचायचे आहेत, आपल्याला मूल्यमापनासाठी दिलेले आहे. बऱ्याचदा आपल्या तोंडात घशात कोरड पडते, अति प्रमाणामध्ये जुलाब झाल्यावर वरचे मीठ पाणी आपल्याला घ्यावे लागतात, उन्हाळ्यामध्ये जास्ती श्रम केल्यानंतर आपल्याला थकवा येतो. तर हे 3 प्रश्न जे आहेत याचा आपण विचार करूया, डोके चालूया. बऱ्याचदा आपल्याला तोंडात घशात कोरड पडते, का होते असे हे जाणून घेऊया. बऱ्याचदा आपल्याला तोंडात घशामध्ये कोरड पडते असे का होत असते तर आपण माहिती आहे की आपण बऱ्याचदा काम करताना आपल्या शरीरातील श्रमामुळे आपल्या शरीरातील पाण्याची पातळी कमी होते. शरीरातून पाणी कमी झाल्यामुळे, पाणी उत्सर्जित झाल्यामुळे आपल्या शरीरातील पाण्याची पातळी पुन्हा भरून काढण्यासाठी आपल्याला घशामध्ये कोरड पडते, म्हणजे आपल्याला तहान लागते आणि आपल्या शरीरातील झालेली पाण्याची कमतरता आपण पाणी पिऊन परत काय करत असतो पूर्ण करत असतो. कधी कधी आपल्याला संसर्गामुळे किंवा इतर कारणामुळे अति प्रमाणामध्ये जुलाब होतात आणि ह्या जुलाब झाल्याच्या नंतर आपल्याला डॉक्टर आपल्याला ORS म्हणून आपल्याला मीठ, साखर, पाणी प्यायला सांगतात. किंवा पातळीची पातळी आपल्या शरीरातून जुलाबामुळे जर कमी झाली तर आपला मृत्यू सुद्धा होऊ शकतो. कारण की आपल्या शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण जे आहे ते 65% ते 70% या प्रमाणामध्ये हे असते. यामध्ये पेशीच्या वजनाच्या, आपली जर पेशी आहे या पेशीच्या वजनाच्या 70% आपल्याला पाणी आपल्या शरीरामध्ये असते, हे आपणास माहित आहे. जर आपल्या शरीरामध्ये डिहायड्रेशन झालं, निर्जलीकरण झालं तर आपल्या शरीरामध्ये पाण्याची पातळी कमी होते आणि पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे ही पातळी भरून काढण्यासाठी आपल्याला क्षाराचं प्रमाण पुन्हा आपल्या शरीरामध्ये ठेवावं लागते. म्हणून साखर, पाणी यांचं एकत्रित केलेली जलसंजीवनी किंवा आपण त्याला ORS म्हणतो, WORS म्हणजे ओरल रिहायड्रेशन ORS सोल्युशन असं आपण त्याला म्हणतो. त्याला जलसंजीवनी जी आहे, जलसंजीवनी यापूर्वी आपण अभ्यासलेली आहे, लहान वर्गामध्ये आपण याचा अभ्यासही केलेला आहे. अति प्रमाणामध्ये जुलाब झाल्याच्या नंतर आपल्या शरीरातील पाण्याची पातळी आणि क्षाराची पातळी कमी झालेली असते आणि ही भरून काढण्यासाठी आपल्याला परत पाणी जास्त प्रमाणामध्ये प्यावे लागते. त्यानंतर उन्हाळ्यामध्ये आणि जास्त श्रम केल्यावर आपल्याला घाम येतो. आपल्याला एक माहिती आहे, उन्हाळ्यामध्ये तापमान जास्त असते, तापमान अधिक असल्यामुळे व जास्त काम करताना सुद्धा आपल्या शरीराचे तापमान वाढते. तापमान उन्हाळ्यामध्ये जास्त तापमान असल्यामुळे आणि जास्त श्रम केल्यामुळे सुद्धा आपल्या शरीरामध्ये श्रम जास्त झाल्यामुळे पाण्याची कमतरता ही कमी होते. श्रम केल्यानंतर आणि आपल्याला काय होतो घाम येतो आणि घाम आल्यामुळे आपल्या शरीरातील पाणी हे काय होते कमी होते आणि आपल्या शरीराचे तापमान नियंत्रित करण्यासाठी आपल्या त्वचेमधून सतत उन्हाळ्यामध्ये किंवा घाम आपल्याला जास्त श्रम केल्यावर येत असतो आणि ह्या बाष्पीभवनामुळे शरीराचं तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी म्हणजे तापमान नियमनासाठी आपल्या शरीरामध्ये पाण्याची आवश्यकता असते आणि हे पाणी आपण पुन्हा भरून काढत असतो. म्हणजे उन्हाळ्यामध्ये आपल्याला जास्त तहान लागते हे आपणास माहिती आहे की हिवाळ्यामध्ये आपल्याला पाण्याचं प्रमाण कमी जाणवतं, परंतु उन्हाळ्यामध्ये जास्तीत जास्त आपल्याला पाणी प्यावं लागतं
आणि श्रम करताना सुद्धा आपल्याला जास्त प्रमाणामध्ये पाणी घ्यावं लागतं. याचं मुख्य कारण आहे की आपल्याला त्या दिवसामध्ये काय होतो, घाम येतो. आपल्या शरीरामध्ये 65 ते 70% पाणी असते, हे लक्षात असू द्या. प्रत्येक पेशीमध्ये पेशीच्या वजनाच्या 70% पाणी असते. रिकाम्या जागासाठी आपल्याला हा शब्द लक्षात ठेवायचा आहे. रक्तामध्ये सुद्धा रक्तद्रव्याच्या 90% पाणी असते, म्हणजे ही टक्केवारी आपल्या लक्षात असू द्या. सर्वसाधारण शरीरातील पाणी 65 ते 70%, पेशीच्या वजनाच्या पाणी 70%, रक्तामध्ये रक्तद्रव्याच्या तुलनेत पाणी किती 90%. शरीरामध्ये थोडे जरी पाणी कमी जर झाले तर पेशीचे शरीराचे कामकाज बिघडते. म्हणून पाणी हा एक उत्तम काय आहे, पोषकद्रव्य आहे. म्हणून आपल्याला शास्त्रीय कारण म्हणून याला बघायचं आहे. म्हणून शास्त्रीय कारणामध्ये काय येईल, आपला प्रश्न काय असो, पाणी सुद्धा एक अत्यावश्यक पोषक द्रव्य आहे. शास्त्रीय कारण लिहा. उत्तर काय देणार, आपल्या शरीरामध्ये साधारणतः 65 ते 70% पाणी असते. एक मुद्दा. नंबर 2, प्रत्येक पेशीमध्ये पेशीच्या वजनाच्या 70% पाणी असते. नंबर 2. तिसरा मुद्दा काय, रक्तामध्ये सुद्धा रक्तद्रव्याच्या 90% पाणीच असते. शरीरामध्ये थोडे जरी पाणी कमी जर झाले तर पेशीचे आणि पर्यायाने शरीराचे कामकाज बिघडते. आणि शेवटचा मुद्दा लिहायचा, पाणी. म्हणून पाणी सुद्धा एक आहे अत्यावश्यक पोषक द्रव्य आहे. हा एक प्रश्न तुम्हाला लिहिता येईल. दुसरा एक प्रश्न आहे, पहा, आहारामध्ये आपल्या आहारामध्ये तंतुमय पदार्थाचा समावेश असावा. शास्त्रीय कारण. तर पहा, यामध्ये पहा, वरील सर्व पोषक द्रव्याबरोबर तंतुमय पदार्थ सुद्धा आपल्या शरीरात आवश्यक असतात. मग तंतुमय पदार्थ कोणकोणते असतात? तंतुमय पदार्थ कोणते? फळे, भाज्या, त्यानंतर धान्य, यापासून आपल्याला तंतुमय पदार्थ मिळत असतात. तंतुमय पदार्थ आपल्या आहारात जर नसतील, खरे तर तंतुमय पदार्थ आपण पचवू शकत नाही असं जरी असले, परंतु मात्र त्या पदार्थामुळे पचनक्रियेमध्ये म्हणजे मलनिस्सारणाची जी प्रक्रिया जी आहे, पचनक्रियेमध्ये न पचलेले अन्न शरीराच्या बाहेर टाकण्यास खूप मदत होत असते. म्हणजे जर हे तंतुमय पदार्थ आपण जर शरीरामध्ये जर घेतलेच नाही, जसे की मैद्याचे पदार्थ जर घेतले तर ते आपल्या शरीरासाठी घातकच असतात असं सांगितलं जातं. त्याचं कारण आहे की आपण आबडधोबड किंवा जास्त तंतू असलेले पदार्थ, फळे, भाज्या हे आपण खाल्ले पाहिजे. कारण की न पचलेले अन्न बाहेर टाकण्याच्या क्रियेमध्ये हे मोठ्या प्रमाणात मदत करत असतात. म्हणून फळे, भाज्या यापासून आपल्याला तंतुमय पदार्थ मिळवतात. म्हणून आपल्या दररोजच्या आहारामध्ये तंतुमय पदार्थांचा समावेश असावा. म्हणून आपल्याला प्रश्न सुद्धा आहे, शास्त्रीय कारण म्हणून प्रश्न विचारला जातो, इंटरनेट माझा मित्र. हा जो प्रश्न दिलेला आहे आपल्या पाठ्यपुस्तक पान क्रमांक 17 वरती आपल्याला दिलेला जो प्रश्न आहे त्यामध्ये इंटरनेट माझा मित्र हा जो आहे हा भाग आपल्याला स्वयं अध्ययनासाठी मूल्यमापनातून वगळण्यात आलेला आहे. परंतु आपल्याला हा प्रश्न माहित असणं गरजेचं आहे. रोग कोणकोणते आहेत? तर रातांधळेपणा, मुडदूस, बेरीबेरी, न्यूरिटिस, त्यानंतर पेलाग्रा, रक्तक्षय आणि स्कर्वी. आपल्याला असे एकूण या ठिकाणी 3 आणि 3, 6 आणि 7 असे 7 रोगांविषयी आपल्याला माहिती दिली आहे. हे रोग जे होतात त्याचं मुख्य कारण काय? तर याला मुख्य कारण जे आहे ते म्हणजे आहारामध्ये जीवनसत्वाचा अभाव असल्यामुळे हे रोग जाणवत असतात. तर रातांधळेपणा म्हणजे नेमकं काय? तर अजीवनसत्वाच्या अभावामुळे जो काय जाणवतो तो म्हणजे रातांधळेपणा. अंधुक प्रकाशात न दिसणे हा जो विकार आहे म्हणजे हे रातांधळेपणा आपण याला म्हणतो. मुडदूस रोग होणे म्हणजे ठिसूळ हाडे बनत असतात त्यामुळे ते दुखू लागतात. हे जो आहे तर हा मुडदूस या रोगाचं लक्षण आहे. बेरीबेरी रोगाचं काय लक्षण आहे? तर हात पाय दुखतात, बऱ्याचदा आपण बघतो हात पाय दुखणे, त्याच्यानंतर धापा लागणे, बऱ्याच जणांना धापा लागतात, त्यानंतर पायांवरती सूज येते, बऱ्याच जणांच्या पायांना सूज येत असते. म्हणजे हा या रोगाचं लक्षण जे आहे तर हे बेरीबेरी रोगाचं लक्षण आहे. न्यूरिटिस जो आहे हा जो रोग आहे तर हा रोग स्पर्श ज्ञान नष्ट होतं. म्हणजे बऱ्याच जणांना शरीरावर डास बसलेला जाणत नाही किंवा स्पर्श झाला तरी जाणत नाही आणि त्यांना टोचल्यासारखं दुखायला लागतं. म्हणजे त्यांना शरीरामध्ये टोचल्यानंतर त्यांना दुखल्यासारखं होतं. पेलाग्रा म्हणजेच ज्यांना सूर्यप्रकाशामध्ये त्वचा लाल व्हायला लागते, त्याच्यानंतर संवेदनशील होते, त्वचा संवेदनशील होते, ते सूर्यप्रकाशात जास्त वेळ काम करू शकत नाही. हा जो आजार आहे तर हा पेलाग्रा नावाचा आजार आहे. त्यानंतर रक्तक्षय, बऱ्याच जणांना अशक्तपणा जाणवत असतो बघा, खूप थकवा जाणवत असतो,
खूप थकल्यासारखं वाटतं आणि काही ना चक्र येतात म्हणजे गरगरतात. ही जे लक्षण जे आहे हे रक्तक्षयाचे लक्षण आहे. हिमोग्लोबिनची कमतरता लोहाच्या कमतरतेमुळे हा होत असतो. स्कर्वी हा जो आहे तो म्हणजे हिरड्यामधून रक्त येतं. बऱ्याच जणांच्या हिरड्यामधून रक्त येतं. तो जो आजार आहे तो म्हणजे रोग आहे तो म्हणजे आहे स्कर्वी. ही जी माहिती आहे ही आपल्याला इंटरनेटच्या माध्यमातून ही मिळवायची आहे असं आपल्याला यामध्ये दिलेलं आहे. तर आपण या व्हिडिओमध्ये आपण काय शिकलो, यामधील आपल्याला कोणते प्रश्न आपल्याला सोडवता आले पाहिजेत या प्रश्नाचा आपण थोडक्यात आढावा घेऊया. आपण पान क्रमांक 16 आणि 17 वरती या 2 पानावरचा अभ्यास केलेला आहे. या पानावरती आपल्याला कोणते प्रश्न विचारले जाण्यासारखे प्रश्न आहेत, आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये परीक्षेच्या दृष्टीने कोणते प्रश्न महत्वाचे असतात. तर यामध्ये आपल्याला पान क्रमांक 16 वरती आपल्याला प्रथिन म्हणजे काय, प्रथिन प्रति ग्रॅम मधून किती कॅलरी मिळतात, तर आपण 4 कॅलरी आपण सांगितलेलं आहे. अमिनो आम्ल आपल्या शरीरामध्ये घेतल्यानंतर त्याचे आपल्या शरीरामध्ये कोणकोणते अवयव तयार होतात आणि ते कशा पद्धतीने तयार होत असतात त्याची आपण प्रथिन कोणकोणत्या प्रकारचे आहेत त्याची माहिती घेतलेली आहे. त्याच्यानंतर सर्वाधिक जास्त प्रमाणामध्ये असणारं निसर्गातलं प्रथिन कोणतं हे आपल्याला प्रश्न आहे. त्याच्यानंतर प्रथिनाचे रूपांतरण होण्याची प्रक्रिया कोणती हा एक प्रश्न आहे. त्याच्यानंतर आपल्याला स्निग्ध पदार्थ कशापासून मिळतात हा एक प्रश्न आपल्याला आहे. त्याच्यानंतर आपल्याला स्निग्ध पदार्थ म्हणजे काय, स्निग्ध पदार्थापासून कोणती उपउत्पादने मिळतात, म्हणजे स्निग्ध पदार्थाचं रूपांतरण विकाराच्या मदतीने होत असताना मेदाम्ल आणि अल्कोहोल या 2 पदार्थांमध्ये रूपांतरण होत असतं हे आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर आपल्या शरीरामध्ये पेशीचं प्रद्रव्य तयार होण्यासाठी कोणते आपल्याला रेणू आवश्यक असतात त्याचं नाव आहे फॉस्फोलिपिड, हे स्निग्ध पदार्थामध्ये असतं. त्याच्यानंतर बघा प्रोजेस्टेरॉन, एजिस्टेरॉन, चेचेस्टेरॉन, ओल्डिस्टेरॉन यासारखी संप्रेरके आणि चेताभोवतीच्या अक्षतंताभोवती कार्य करणारी जी काही मेदाम्ल असतात ही मेदाम्ल आपल्याला दिलेली आहेत. स्निग्ध पदार्थापासून आपल्याला प्रति ग्रॅम किती कॅलरीज मिळतात, तर 9 किलो कॅलरीज आपल्याला मिळत असतात. दररोजच्या आहारामध्ये स्निग्ध पदार्थ साठवत असताना हे कोणत्या पेशीमध्ये साठवले जातात, तर संयोजीभूतीमध्ये साठवले जातात हे आपण पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर जीवनसत्व यावर टीप लिहा असा प्रश्न येऊ शकतो. मग जीवनसत्व यावर टीप लिहित असताना आपण काय लिहिणार आहोत, तर जीवनसत्व यावर टीप लिहित असताना आपण जीवनसत्वाची व्याख्या लिहिणार आहोत. जीवनसत्वाचे एकूण प्रकार किती आहेत, कोणते आहेत, जीवनसत्व आपल्या शरीरासाठी कशी महत्वाची आहेत ही सुद्धा आपण सांगणार आहोत. यामध्ये तुम्हाला टीप लिहित असताना तुम्हाला जीवनसत्वाच्या टीपमध्ये तुम्हाला या मुद्द्यांचा समावेश करावा लागेल. ती मुद्दे म्हणजे जीवनसत्वाची व्याख्या तुम्हाला सांगायला लागेल. जीवनसत्व म्हणजे काय, तर वैविध्यपूर्ण रासायनिक पदार्थाचा असा समूह असतो की जो शरीरातील विविध कार्य सुरळीतपणे पार पाडतो, त्याला आपण जीवनसत्व आपण म्हणत असतो. जीवनसत्वाचे प्रकार आपण सांगितले की ए, बी, सी, डी, ई आणि के असे एकूण प्रमुख प्रकार 6 पडलेले आहेत. तर त्याच्यापैकी आपल्याला माहिती की ए, बी, सी, डी, ई, के. ए बी हा सोडून ए, डी, ई, के अडके म्हणून हे जीवनसत्वे मेदात विरघळतात. म्हणजे जीवनसत्वे 2 प्रकारचे असतात, एक मेदात विरघळणारी जीवनसत्वे आणि पाण्यात विरघळणारी. पाण्यात विरघळणारी जीवनसत्व 2 आहेत, तर ते म्हणजे बी आणि सी ही पाण्यात विरघळणारी आहे. याचा उल्लेख आपल्याला त्या टीप मध्ये करावा लागेल. त्याच्यानंतर आपल्याला रायबोफ्लेविन म्हणजे B2 आणि B5 म्हणजे निकोटिनामाइड ही 2 जी काही जीवनसत्वे आहेत, तर ही जीवनसत्वे FADH2 आणि NADH2 तयार करण्यासाठी हे क्रेब्स चक्र ग्लुकोजच्या विघटनामध्ये मदत करत असतात. हे आपल्याला हा मुद्दा आपल्या जीवनसत्वाची टीप लिहायमध्ये आपल्याला ते लिहावा लागेल. त्याच्यानंतर आपल्याला आणखी एक प्रश्न आहे की पाणी एक पोषक द्रव्य आहे असा शास्त्रीकरणाचा प्रश्न जो आहे, पाणी एक अत्यावश्यक पोषक द्रव्य आहे, हा सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेला आहे. तो म्हणजे आपल्या शरीराला सुमारे किती टक्के पाणी आहे ते आपल्याला माहिती आहे की आपल्या शरीरामध्ये पाण्याचा टक्केवारी भाग हा 65 ते 70% दिलेला आहे. त्यामध्ये रक्तद्रव्यामध्ये पाण्याचं प्रमाण किती असते, तर 70% असते. हे तुम्हाला MCQच्या प्रश्नपत्रिकेसाठी किंवा टेस्टच्या प्रश्नपत्रिकेमध्ये आपण जेव्हा घेऊ त्यामध्ये हा प्रश्न विचारले जातीलच. त्यानंतर आपल्या शरीरामध्ये 90% पाणी हे यामध्ये असते. त्यानंतर पाणी हे वैश्विक द्रावक म्हणून काम करतो, म्हणजे पाण्यामध्ये जवळपास सर्वच पदार्थ हे विरघळले जातात. ते रक्तामध्ये अतिशय महत्वाचा भाग आहे आणि विरघळलेले पदार्थ रक्तामध्ये मिसळतात आणि रक्तामधून हे पदार्थ पेशीपर्यंत पोहोचत असताना आपण अन्न पदार्थातून घेतलेले पदार्थ शरीराच्या पेशी आणि ऊतीपर्यंत पोहोचवण्याचं काम, तसेच पेशीमध्ये तयार झालेली म्हणजे घातक पदार्थ की जी
नको असलेले पदार्थ, उत्सर्जित पदार्थ शरीराच्या बाहेर टाकण्यासाठी रक्तामधून किडनीपर्यंत ते पदार्थ आणले जातात. नंतर त्यांचे वेगळे होतात आणि हे टाकाऊ पदार्थ, विषारी पदार्थ शरीराच्या बाहेर काढण्यासाठी पाणी ही महत्वाची भूमिका निभावत असते, हे आपल्याला माहित आहे. पाण्याची कमतरता झाल्यामुळे आपल्याला काय काय जाणवतं हे पण आपण बघितलेलं आहे. त्यामुळे आपल्याला शरीराचं कार्य बिघडतं आणि पेशीच्या कार्यामध्ये सुद्धा अडथळा निर्माण होतो. त्यामुळे आपल्या एकूण शरीराची बिघाड होऊ शकते. म्हणून पाणी हे अत्यावश्यक पोषक द्रव्य आहे असं आपल्या शास्त्रीयकरणात लिहावं लागेल. त्याच्यानंतर तंतुमय पदार्थाचा आहारामध्ये समावेश असावा, शास्त्रीयकरण आहे मला. हे लिहिताना असताना मानव हा तंतुमय पदार्थाचं पचन करू शकत नाही. म्हणजे फळे, आपले तंतुमय पदार्थ जी काय तरी फळे आहेत, धान्य आहेत, भाज्या आहेत, या पदार्थातून आपल्या शरीराला प्रमुख तंतुमय पदार्थाचा समावेश होत असतो किंवा हे आपल्या शरीरासाठी पुरवले जातात. परंतु तंतुमय पदार्थ हे आपल्या शरीरामध्ये पचले जरी जात नसले तरी सुद्धा मलनिस्सरणाची म्हणजे आपल्या शरीरातील टाकाऊ पदार्थ, अन्न पचनानंतर न पचलेले अन्न, टाकाऊ पदार्थ शरीरामध्ये अडकून राहू नये यासाठी हे तंतुमय पदार्थ आहारामध्ये असल्यानंतर न पचलेले अन्न शरीराच्या बाहेर काढण्यासाठी म्हणजे मलनिस्सरणासाठी महत्वाची भूमिका ही तंतुमय पदार्थाची असते. आणि यासाठी तंतुमय पदार्थ आपल्या आहारामध्ये हे असणं गरजेचं आहे. म्हणून तंतुमय पदार्थ हा सुद्धा एक पोषक तत्व मानला गेलेला आहे, पोषक तत्वाचा एक स्रोत मानला गेलेला आहे. तर असे प्रश्न आपण हा एक प्रश्न आपण घेतलेला आहे. असे एकूण प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. आणि यानंतर उरलेला जो काय भाग आहे आपण हा पुढच्या वेळेमध्ये आपण पाहणार आहोत. तो पुढचा जो काय भाग आहे तो म्हणजे एक जीवन प्रक्रियाच आहे. ती जीवन प्रक्रिया आपण पाहणार आहोत, ते म्हणजे पेशी विभाजन. पेशी विभाजन एक अत्यावश्यक जीवन प्रक्रिया, हा भाग आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.